तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की किल्ला सजेस्ट करा 8व्या ट्रेकसाठी, पण कोणीही सजेस्ट केलेला नाही आहे किंवा कोणीही विनर नाही आहे त्याचा. तर ह्या व्हिडिओमध्येही मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. जर तुम्ही लकी विनर असाल तर तुम्हाला आमच्याबरोबर पुढच्या ट्रेकमध्ये येण्याची संधी भेटेल. तर आजचा किल्ला आहे किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड. मावळ तालुक्यातील प्राचीन दुर्ग ही कठीणगडाची ओळख आहे. अत्यंत घनदाट वन असल्याने प्राचीन कालखंडापासूनच याच्या परिघास तुंगारण्य असे संबोधले जाते. 1636 सालापर्यंत तुंग हा निजामशहाच्या ताब्यात होता. 1636 ते 1657 साली आदिलशहाच्या ताब्यात हा दुर्ग राहिला. 1656 व 1657 मध्ये स्वराज्य बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ तालुक्यातील दुर्ग जिंकून घेतले आणि यातच तुंगदुर्ग मराठ्यांकडे स्वराज्यात आला. महाराजांनी 4 सप्टेंबर 1656 रोजी गुरुवारी स्वराज्यातील अनेक दुर्गांची नावे बदलली आणि त्यातच तुंगचे कठीणगड असे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. परंतु नंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून परत आल्यावर हा किल्ला परत स्वराज्यात सामील केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या नंतर स्वराज्यातील बहुतांश दुर्ग मुघलांनी जिंकून घेतले, पण कठीणगड हा धामधुमीच्या परिस्थितीत देखील 1704 सालापर्यंत मराठ्यांकडेच होता. त्यानंतर मुघलांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1707 साली हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. कर्नल प्रॉथर याने 1818 साली महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण दुर्ग जिंकून घेतले. कठीणगड ब्रिटिशांच्या अंकित याच वर्षी झाला. ब्रिटिशांनी पुन्हा तो भोरकरांकडे दिला आणि स्वतंत्र भारतात सर्वच संस्थाने विलीन झाली व कठीणगड स्वतंत्र भारतात विलीन झाला. तर चला आज बघूयात आपण किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड. हे नमस्कार. तर आम्ही आलेलो आहे 8व्या महिन्याच्या 8व्या ट्रेकला. आता मी पोहोचलेलो आहे तुंगवाडीला पोहोचलेलो आहे. तर आम्ही ऑलरेडी 1.25 तास लेट चाललेलो आहे. 1.25 तास. आम्हाला इथे 7 वाजता पोहोचायचं होतं, नाही 7:15ला पोहोचायचं होतं, तर 8:30ला पोहोचलेलो आहे. पण आज आमच्या बरोबर बरेच जण आहेत. आज आमच्या बरोबर नितीन आहेत. नितीन हाय. त्याच्यानंतर महेश आहे, कोमल आहे, सुजाता आहेत, अमृता आहे, दिसते का? हा. त्याच्यानंतर रुपाली आहे, प्रथमेश आहे आणि विजय कुठे? विजय पण आहे आणि आमची चिल्लर पार्टी आहे आणि शर्वी. तर मोठा ग्रुप आहे आज आमचा. मजा येणार आहे आम्हाला. चला मी दाखवतो तुम्हाला तुंगवाडी, तुंग फोर्ट, कठीणगड फोर्ट. तर चला ट्रेकला सुरू करतोय आम्ही. तर आता ट्रेक चालू करतोय. हा बघा इथेच एक कठीणगडचा तुंगचा नकाशा आहे. नकाशामध्ये दाखवलेला आहे की काय काय बघू शकतो आपण आणि इथे थोडीशी माहिती दिलेली आहे, ती मी तुम्हाला सांगेन. मयुरेश अंकलनी म्हटलं नाही म्हणे नाही, आज म्हटलं रस्त्यामध्ये कशाला ब्लॉगिंग करायचं, आज इथेच करूया. इथेच सुरुवातीला एक हनुमान मंदिर आहे. आल्या तर हनुमान मंदिराच्या तिथेच तुम्हाला पार्किंगची सुविधा आहे. सोपा आहे ट्रेक. फक्त काय आहे, चालू केल्यावरती एकदमच चढ आहे, त्याच्यामुळे काय काय पण अरे काय ह्याला बघा. पोहोचलो आपण अर्धवर तर पोहोचलो. कोण ओरडते? आपले पिल्ला नाही ओरडत. हनुमानाचं आहे हे बघा. फक्त 5 मिनिटाच्या चढीनंतर एवढं छान काय पायऱ्या आहेत आणि हे बोलतात की कठीण आहे. कठीण आहे काय? कठीण आहे. पायऱ्या छान आहेत दिसण्यासाठी. थांबा.
हे रिया रेंज खूप पुढे गेलेले आहेत ऑलरेडी. हनुमानाचं मंदिर आहे इथे. वीर चपटेदान मारुती. काढतो. हे रॉक कट जिने आहेत आता. हे सोपे आहेत. दहा मिनिटं झालेले आहेत सोडून. बघा मस्त वाटतंय. रिया रेंज खूप पुढे गेलेले आहेत. नो आराम. ऑइला कुठे डेंजर आहे. डेंजर आहे. कुठे डेंजर आहे. अच्छा ठीक आहे आम्ही आरामात येतो. हे 15 मिनिटं चालून आल्यावरती इथे एक टाक आहे पाण्याचं. हे काय इथे लिहिलंय मेटे व टाके. एक प्राचीन पोळी दुर्गाच्या माता मेटे होय. काय माहिती. बसायला जागा वगैरे. ही हे आता 15-20 मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही दरवाजाला पोहोचलोय. स्वराज्याचे प्रवेशद्वार. आता मेन प्रवेशद्वार झाल्यावर हे जिभे रचनेचे हनुमान द्वार आलंय. इथे बघा एका दगडावरती हनुमानाची मूर्ती पण कोरलेली आहे. प्रथमेश पोचलेला आहे. सुजाता पण आल्या आहेत. रुपाली आली आहे आणि नितीन पण येत आहेत. हे बघा इथे तो भांडूपचा ग्रुप आहे. त्यांनी इथे लावलेला आहे स्वाभिमान. सो 50 मिनिट्स मध्ये वरती आलेलो आहे. रेयांश. हॅलो. रेयांश सगळ्यात पहिल्यांदा वर आलेला आहे. त्याच्यानंतर रिया, शिवांश अँड ध्रुवी. चिल्लरवाडी. त्याच्यानंतर महेश त्यांना वर घेऊन आलेला आहे. कोमल आलेली आहे. मिशन अकॉम्प्लिश्ड. वरतून तुम्हाला किल्ले लोहगड, किल्ले विसापूर तसेच पवना धरणाचा विस्तृत जलाशयचं दर्शन होतं. त्याचबरोबर किल्ले तिकोणाही तुम्हाला इथून दिसतो. वरतीच एक तुंगाई देवीचंही मंदिर आहे छोटेखानी. काका यायच्या आधी तर आपण आपलं खाल्लेलं झालं. सध्या पेटपूजा चालू आहे. रेयांश आणि शिवांशचा फोटोशूट चालू आहे. हाय गाईज. आता आम्ही ज्यूस प्यायला बसलोय. तो 12 वाजलेत आणि संपलेला आहे आमचा ट्रेक. मस्त मजा केलेली आहे. एकदम स्टीप चढण आहे त्याच्यामुळे थोडंसं थकायला होतं. म्हणजे नाही होत पण ठीक आहे. एकदम स्टीप चढण आहे. अदरवाईज काय नाहीये. सोपा ट्रेक आहे. आरामात या. आता थकलेलो आहे आम्ही. आता जेवायला थांबलोय आम्ही इथे हॉटेल गारवामध्ये. हे बघा खूप थकलोय आणि आता भूक लागली खूप जाम. आम्ही ऍक्च्युली वरतूनच ऑर्डर दिली होती तरी अजून जेवण काय आलेलं नाहीये. आता जेवायची वाट बघतोय आम्ही. सगळ्यांची मस्ती चाललेली आहे. छान दिसतंय. तर बघा ह्या ट्रेकचा प्रश्न आहे तुम्हाला की आता आमचे 8 ट्रेक झालेले आहेत. 8 महिन्याचे 8 ट्रेक झालेले आहेत. तर 9व्या महिन्यासाठी कुठला गड आम्ही करू हे तुम्ही आम्हाला सुचवा. छोटा ट्रेक सुचवा जो, कारण की आता समर आहे तर थोडस लवकर. हे सगळे झालेले आहेत किल्ले आपले.
तर किल्ला जर तुम्ही सुचवलेला किल्ला जर निवडला गेलात आणि तुम्ही त्याच्यातले लकी विनर असाल तर तुम्हाला आमच्याबरोबर येण्याची संधी भेटेल. कंडिशन्स अप्लाय. हाय गाईज, आमचा ट्रेक झालेला आहे आणि आमचं जेवण बिवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. चलू आपण. तर आता आम्ही निघतोय इथून. बाय बाय, हॅव फन, एन्जॉय.